मज चैतन्य शंभूचा माथा, जो निक्षेपू होता पार्था, तया गौतमू झालासी आस्था निधी तू गा. ओवी आहे 578 आणि अध्याय आहे 15. ओवीचा अर्थ असा आहे की भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी तुला हे जे गीताशास्त्र सांगितले आहे ते अत्यंत गुप्त असे शास्त्र आहे, पण ऐकणारा तुझ्यासारखा अगदी आस्थावान असल्याने ही ज्ञानगंगा माझ्या मुखावाटे शब्दरूप प्रवाहाने अवतरली. मला तर असे वाटते की ज्याप्रमाणे मागे गौतम ऋषींनी आपल्या तपस्सामर्थ्याने भगवान शंकरांच्या जटेत गुप्त असलेली गंगा बाहेर काढली, अगदी त्याच प्रमाणे तू दुसरा गौतम होऊन माझे हे गुप्त ज्ञानरूपी गंगा आज माझ्या मुखातून प्रकट केली आहेस. गौतम ऋषी हे खूप मोठे ऋषी होते आणि त्यांनी दक्षिण भारतातील लोकांचेसाठी प्रत्यक्ष गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर आणली होती. त्याची ही एक लोकविलक्षण कथा आहे. फार फार वर्षापूर्वी विंध्य पर्वताचे दक्षिणेला दंडकारण्य होते. इथे आसूर आणि जंगलात राहणाऱ्या जमातींचे राज्य होते. त्यावेळी सर्वप्रथम अगस्ती ऋषी दक्षिण भारतात आले, पण ते थेट दक्षिण दिशेला जाऊन राहिले. त्यानंतर ब्रह्मगिरीसारख्या डोंगराळ व जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशात गौतम ऋषी आले. त्यांनी इथे वास्तव्यही केले, आपला आश्रमसुद्धा स्थापन केला आणि त्यांनी सर्वप्रथम इथे भात शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या परिश्रमाने भाताची शेती तर सुरू झाली. येथे भाताचे खूप उत्पन्नही येत असे आणि ते पाहून अनेक लोक त्यांच्या आश्रयाला येऊन राहिले. मात्र एके दिवशी असे झाले की या गौतम ऋषींचे आश्रमाच्या बाहेर असलेल्या त्या भाताच्या शेतात एक मायावी गाय घुसली. ती शेतात शिरून शेत खाऊ लागली. इकडे तिकडे हिंडून तिने जवळजवळ सर्व शेत तुडवायला सुरुवात केली होती. शेताचे असे नुकसान होत असलेले पाहून गौतम ऋषींनी तिला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती गाय काही केल्या शेतातून बाहेर जाईना. त्यावेळी ऋषींनी एक दर्भ गायीच्या दिशेने नुसता फेकला आणि काय सांगता, त्या दर्भाच्या माराने ती गाय तत्काळ खाली कोसळली व लगेच गतप्राण सुद्धा झाली. आता ही गाय या शेतात अशी कशी आली, तर त्याचं कारण असं आहे की स्वर्गीय गंगेचा प्रवाह भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला होता आणि ती शंकरांच्या जटेतून वाहू लागली. आता या गंगेला असे डोक्यावर घेऊन बसलेले माता पार्वतीला मात्र अजिबातच आवडले नव्हते. काहीतरी करून तिला तिथून बाहेर काढलेच पाहिजे असे तिने ठरवले. मग काय, आपला पुत्र गजानन म्हणजेच गणपती याची तिने मदत घेतली आणि त्या गणपतीने एक योजना आखली व दंडकारण्यात वास करीत असलेल्या गौतम ऋषींचा या कार्यात उपयोग करून घ्यायचा असे त्यांनी ठरवले. आणि मग गणपतीनेच या गायीची योजना केली होती आणि लगेचच गणपती स्वतः गणेश भट्ट नावाच्या ब्राह्मणाचे रूप घेऊन आला आणि ते गौतम ऋषींच्या पुढे येऊन उभे राहिले आणि त्यांना म्हणू लागले, अहो काय हो तुम्ही असे एवढे मोठे ऋषी आहात आणि तुम्ही तर चक्क गायीचा वध केलात. अहो केवढे मोठे पाप झाले तुमच्या हातून चक्क गोहत्या झाली. आता झाल्या प्रकाराने घाबरलेले ऋषी हात जोडून म्हणाले, अहो आता हे घडलं खरं, मी तरी काय करू, पण मला या पापातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग आपण सांगावा. तेव्हा ते गणेश भट्ट म्हणाले की तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वी भगीरथाने गंगा आणून पूर्वजांना पापमुक्त केले होते. आता काय, तुम्ही पण तेच काम करा ना. तुम्ही शंकरांना प्रसन्न करून घेऊन गंगेला आणा, तिच्या पवित्र जलात स्नान करून तुम्ही पापमुक्त व्हा. आता खरं सांगा की गंगेला परत इथे दक्षिण भारतात आणणं हे इतकं काही सोपं होतं का हो? पण हा उपाय गौतम ऋषींनी मान्य केला
त्यांना त्याच्या वाचून काही पर्यायही नव्हता. मग काय, त्यांनी घोर तपश्चर्या केली, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांनी गंगेला भगवान शंकरांच्या जटेतून पुन्हा एकदा प्रवाहित करण्याची प्रार्थना केली. शंकरांच्या जटेत आत गुप्त रूपात असलेली गंगा लवकर बाहेर येईना. तेव्हा मात्र शंकरांनी आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि ब्रह्मगिरीवर गंगा अवतीर्ण झाली. तिच्या जलात स्नान करून गौतम ऋषी पापमुक्तही झाले. त्याचवेळी ती मायावी गायसुद्धा तिथे प्रगट झाली. हो, गौतमांनी आणली म्हणून ती गौतमी, ती पूर्ववाहिनी नदी पुढे गोदावरी या नावाने प्रसिद्ध झाली आणि अजूनही लोक प्रत्यक्ष गंगेला जाता आले नाही. तर ही जी आपली दक्षिण गंगा आहे, म्हणजेच गोदावरी आहे, तिच्यामध्ये स्नान करून आपण गंगा स्नान केल्याचे, पुण्य प्राप्त झाल्याचे समाधानही मिळवतात. अशी ही गौतम ऋषींची एक लोकविलक्षण कथा आहे.